लेग लेगी आलेला आहे. उमेश पोद्दार लेग अंपायरची धुरा सांभाळते ते आमच्या वंडर बॉईज संघाचे. आणि दरम्यान स्ट्राईकला आहे तो विकी आणि गोलंदाजीसाठी येतोय तो अष्टविनायक संघाचा प्रसाद. दरम्यान पहिला चेंडू आणि डीच्या स्वरूपात एक धाव मिळते ती विकी याला. पॉवर प्लेचं षटक. दरम्यान दुसरा चेंडू सामना करतो ते विकी. कुठ्याप्याचा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने डीच्या स्वरूपात. चांगली अशी गोलंदाजी. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन येतो प्रसाद. सामना करतो ते विकी. आतापर्यंत दोन्ही चेंडू डीच्या स्वरूपात धावा मिळाल्यात त्या विकी याला. सुंदर असा स्लॉट मधला चेंडू भिरकावलेला आहे आणि हा जातोय तो षटकार. सुंदर असा हा फटका विकीच्या बॅटमधून निघालेला या सामन्यातील पहिला षटकार. धावसंख्येत 6 ने भर होते. धावसंख्या होते ती 8. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी केली होती प्रसाद यांनी, मात्र तिसऱ्या चेंडूवर त्यांना एक षटकार खेचलाय तो विकी याने. दरम्यान चौथा चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने. एक धाव घेत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार दिला आहे तो राहुल याने. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या होते ती 9. पॉवर प्लेचं हे षटक. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि या षटकात पहिल्यांदाच सामना करतोय तो राहुल प्रसाद याचा. पॉवर प्लेचं हे षटक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना सुंदर असा हा फटका आणि झेल बांधून परत येतो राहुल आपल्या पहिल्या चेंडूवरती. सुंदर अशी गोलंदाजी प्रसाद मार्फत. चांगला कमबॅक आणि पहिला गडी बाद होतोय तो. धावसंख्या 9. दरम्यान राहुल याची जागा भरून काढण्यासाठी येते तो पुढचा फलंदाज निखिल. दरम्यान अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं हे षटक. आतापर्यंत 5 चेंडूत 9 धावा कमावण्यात यश आले ते ऑसम 11 या संघाला. सामना सुरू करायचा आहे. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू. डावखुरा फलंदाज निखिल.
चला पटकन चालू करा. सुंदर असा फटका निखिलच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती तो मारलाय षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या होते ती 15. एका षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती ऑसम 11 संघाची 15. चला लवकर सुरुवात करायची आहे सामन्याला. स्पीडअप करा थोडं. अजून पुढे सामने खेळवायचे आहेत. अंधार लवकर होतो. आपणा सर्वांनाच माहिती आहे. आपल्यालाच पुढे सेमीफायनल्स फायनलचे सामने खेळवण्यास विलंब होईल. दुसरा चेंडू घ्यायचा आहे. बॉलसाठी विलंब होत असेल तर दुसरा चेंडू घेऊन सामना त्वरित चालू करायचा आहे. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतो तो साहिल अष्टविनायक संघाकडनं. चला पटकन चालू करा. दरम्यान साहिल सामना करतोय तो विकी. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. साहिल याचा सामना करतोय तो विकी आणि हा दिशाहीन चेंडू वाईड. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 16. दरम्यान पुढील चेंडू. सुंदर असा हा फटकावलेला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पाहूया आणि हा झेल बांधून परतोय तो विकी. पहिला आणि झेल घेतोय तो ऋषी. कोणतीही गफलत झाली नाही ते ऋषी याच्याकडनं आणि एक चांगला खेळाडू बांधून तंबूत परततोय विकीच्या रूपात. चला पुढील फलंदाज यायचंय पटकन. अनिकेत. विकी याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो अनिकेत मैदानात. बॅटरने थोडस फास्ट थोडस जायचंय ग्राउंड वरती. आपल्याला विलंब होतोय. दरम्यान साहिल याचा दुसरा चेंडू सामना करतोय तो अनिकेत. थोडासा सामना स्पीडअप करा. माझी वारंवार विनंती करतोय दोन्ही संघांना. वेळ दौडू नका फारसा. आपल्याला पुढील बरेच सामने खेळवायचे आहेत. आणि निर्धाव असा हा चेंडू साहिल याचा. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत साहिल मार्फत. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता अनिकेत याचा. मात्र काही बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. दरम्यान तिसरा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. सुंदर असा फटका हा आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट मात्र
फलंदाज आपल्या क्रीजमध्ये, कोणताही धोका नाही. धावसंख्येत एका धावाने भर. चांगली फेकी साहिल याची. धावसंख्या होते ती 16. माफ करा 17. दरम्यान पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला आणि सुंदर असं एक क्षेत्ररक्षण, सुंदर असा झेल कर्णधार प्रसाद मार्फत आपल्या संघासाठी एक उत्तम उदाहरण त्याने ठेवलंय. सुंदर अशी गोलंदाजी साहिल मार्फत आणि तंबूत बाद होऊन परततोय तो राहुल. निखिल, माफ करा निखिल. बाद होऊन परत येतो निखिल आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सागर. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतो तो साहिल. सामना करतोय तो सागर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढचा चेंडू साहिल याचा. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी साहिल मार्फत आणि हा मारण्याचा प्रयत्न मात्र धावबाद करण्याचा इथे प्रयत्न एसटी रक्षकाकडनं मात्र कोणती दाद देत नाहीयेत पंच याला उमेश. निर्धाव असा हा चेंडू. सुंदर असा फ्लिक केलेला मात्र डीच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत एका धावाने भर. धावसंख्या होते ती 18. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 18. अजून या सामन्यातील 2 षटक शिल्लक. चला थोडस स्पीड करायचं. प्रत्येक ओव्हर नंतर मीटिंग घेऊ नका कृपया. अष्टविनायक संघाला विनंती राहील थोडंसं स्पीडअप करा. पुन्हा एकदा अष्टविनायक संघाकडनं गोलंदाजीसाठी येतोय तो साहिल. वैयक्तिक पहिलं, संघासाठी 3रं. बॉलर नेम साहिल, परत साहिल आहे. हा, याचं आडनाव काय? चला दरम्यान तिसरं षटक घेऊन येतोय तो साहिल. सामना करतोय तो अनिकेत. आणि हा दिशाहीन चेंडू वाईड +1 अशी 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा चेंडू मात्र तितकाच सुंदर रीती खेळून काढलाय. 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत 1 धावने भर. धावसंख्या होती ती 21.
दुसरा चेंडू आणि आखूट टप्प्याचा चेंडू आणि लेगच्या दिशेने टोललेलं पाहूया सीमारेषेबाहेर षटकार. सुंदर अशी फलंदाजी सागर मार्फत आपल्या संघाला जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे खेळी करताना दरम्यान पुढील चेंडू फुलटॉस असा हा चेंडू अंगोनच्या दिशेने आणि हे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत होताना आणि हा चौकार. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल अष्टविनायक संघाकडनं. धावसंख्येत 4 ने भर होते. धावसंख्या होते ती 31. आता मात्र या थोडीशी गती धावसंख्येची वाढवलेली आहे ती ऑसम 11 संघाने. पुढील चेंडू साहिल याचा पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याच लेगच्या दिशेने बिरकावून टाकलाय सीमारेषे बाहेर 6. चांगली अशी फलंदाजी सागर मार्फत आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच त्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय तो सागर. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या होते ती 37. अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक. आणि डॉक्टर सुधीर बांगर यांच्याकडनं राजासाठी रोख रकमेचं पारितोषिक आलंय रुपये. कॅमेरामन कृपया रॉयल सायकर संघाचे आमचे अष्टपैलू खेळाडू राजा यांनी मागाशी 6 रन डिफेंड केले होते. एका ओव्हरमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना जी चांगली बॉलिंग केली होती त्याच्यासाठी डॉक्टर सुधीर बांगर यांच्याकडनं त्यांना रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात येतोय. थँक्यू सुधीर सर. दरम्यान सागर हा बाद होऊन परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो गणेश. राजा झालं ये ना तुझं काम. दरम्यान पुढील फलंदाज गणेश. मारा करतोय तो साहिल. सुंदर असा फटका. 6 धावा पटकवण्यात यश मिळते ते गणेशाला. धावसंख्या होते ती 43. आताच्या ह्या षटकामध्ये खूपच महागडं असं षटक म्हणता येईल आजच्या दिवसातलं हे. 25 धावा खर्च केल्यात साहिल यांनी आपल्या गोलंदाजीवरती. खूप महागडं असं षटक म्हणता येईल आजच्या दिवसातलं.
दरम्यान शेवटचं षटक घेऊन येते तो कोठारी, शुभम कोठारी. बॉलर नेम शुभम कोठारी. सामना करतोय तो अनिकेत. आखूड टप्प्याचा चेंडू, निर्धाव असा चेंडू. शेवटचं षटक या सामन्यातील, या इनिंग मधलं शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. पाव्या किती धावा जमवण्यात यशस्वी होत आहेत ते ऑसम 11 हा संघ. पुन्हा उसळता चेंडू, स्पीडने बीट होतो तो बॅट्समन. सुंदर अशी गोलंदाजी, सलग 2 निर्धाव असे चेंडू. दरम्यान तिसरा चेंडू. सामना करतोय तो अनिकेत. पुन्हा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. LBW ची दाद मागताना मात्र पंच काही ती दाद फेटाळून लावतायत आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावांवर धावसंख्या होते ती 44. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. शेवटचे या इनिंग मधले 3 चेंडू शिल्लक. पाहूया किती धाव्या जमवण्यात यशस्वी होत आहेत ते अनिकेत. एकदा टप्प्याचा चेंडू आणि लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने फील्ड करतोय. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत एका धावेवर धावसंख्या होते ती 45. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र दिशाहीन आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते ती ऑसम 11ला. धावसंख्या होते ती 46. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन बाद होत आहेत ते गणेश. दरम्यान त्याची जागा भरून काढतोय तो जीवन. पुढील फलंदाज जीवन. आम्ही गेलो म्हणून तुम्ही जिंकले. अरे म्हणून जिंकले. तो हम बोलके दिया था, हम जाते इसलिए जीते कुछ. दरम्यान शेवटचा चेंडू. आणि निर्धाव असा हा चेंडू. सुंदर अशी ही गोलंदाजी. 3च धावा खर्च केल्या शेवटच्या षटकामध्ये. शुभम याने सुंदर अशी गोलंदाजी आणि अष्टविनायक संघासमोर मर्यादित 4 षटकामध्ये 47 धावांचं आव्हान ठेवले ते ऑसम 11 संघाने. ऑसम 11 संघाला माझी विनंती राहील की त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे आणि
ऑसम इलेव्हन संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांना माझी विनंती राहील की त्यांनी सामन्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. चला ऑसम इलेव्हन संघ क्षेत्ररक्षण पटकन लावून घ्या. ऑसम इलेव्हन आपणास विनंती आहे की क्षेत्ररक्षण पटकन लावून घ्यायचं आहे. अष्टविनायक संघाने आपले सलामीचे फलंदाज उतरवायचे आहेत. दरम्यान सलामीचे फलंदाज देत आहेत ते आकाश आणि भावेश. आकाश आणि भावेश बॉलर नेम गणेश. लितेश लितेश कुठे आहे तिथे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. लितेश आर्यन दरम्यान स्ट्राईकला आहेत ते आकाश, नॉन स्ट्राईकला आहेत ते भावेश आणि गोलंदाज गणेश. चला सामना सुरुवात करायची आहे. पॉवर प्लेचं षटक गणेश सामना करतोय तो. मारण्याचा प्रयत्न मात्र एकच धाव घेण्यात यश येते ते आकाश याला. डावखुरा फलंदाज भावेश. दरम्यान पुढचा चेंडू. चला चला प्रत्येक चेंडू नंतर एवढा वेळ घालवायचा नाही, अजून पुढे सामने खेळवायचे आहेत. पंचांनी कृपया दरम्यान दिशाहीन गोलंदाजी वाईट. अवांतरच्या धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 2. दरम्यान लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आणि आमच्या आउटफील्ड मध्ये थोडीशी अडचण निर्माण झाल्यामुळे हा चौकार.
दरम्यान 4 धावांनी भर. धावसंख्या होती ती 6. दरम्यान पुढचा चेंडू गणेशाचा. भावेश पुढचा चेंडू आणि हा पॉइंटच्या दिशेने मारला फटका. मात्र फलंदाजाला गोलंदाज क्षेत्ररक्षकाला माफ करा, काहीसा टिपता आला नाहीये तो. चौका भावेशने मारला. दरम्यान पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज आकाश. पॉवर प्लेचं हे षटक. आखूट टप्प्याचा चेंडू आणि आता मात्र सरळ हातात झेल देऊन परत आहेत ते आकाश. आता कोणतीही गफलत करत नाहीये ते क्षेत्ररक्षक. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि धावसंख्या आहे ती 7. एक गडी बाद 7. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढच्या बॅटरने पटकन यायचंय. पुढील फलंदाज साहिल. दरम्यान पुढचा चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. मात्र सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि धावबाद करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत, मात्र फेटाळून लावतायत ते पंच दाद. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा बॅटची कड घेऊन डीच्या स्वरूपात. धावसंख्येत एका धावाने भर. धावसंख्या होती ती 8. बॉल दे जुना बॉल दे. कडू जुना बॉल दे ना. दरम्यान दुसरं षटक घेऊन येते तो ऑसम इलेव्हन संघाकडनं. अजय. बॉलर नेम अजय. चला सुरू करायचा आहे त्वरित सामना. अजय गोलंदाजीसाठी सज्ज. सामना करतोय तो भावेश ना. भावेश. सुंदर असा हा चेंडू, मात्र दिशाहीन थोडासा. धावसंख्येत एका धावेने भर.
धावसंख्या होते ती 9. सुंदर असा फटका 6 धावांसाठी. सुंदर अशी ही फलंदाजी भावेश मार्फत. धावसंख्येत 6 धावांनी भर. धावसंख्या होते ती 15. कृपया आपले लाईनमन्स बॉल बाहेर गेलेले येत नाही आहेत आपल्याकडे. सचिन आपल्या खेळाडूंना थोडं लाईन म्हणून उभं केलं तर बरं होईल. दरम्यान पुढचा चेंडू अजयचा. डावखुरा फलंदाज सामना करतो तो भावेश. पॉइंटच्या दिशेने मारला फटका, मात्र खराब असं क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या होते ती 19. सुंदर अशी फलंदाजी भावेश मार्फत. पुढचा चेंडू अजयचा. आखू टप्प्याचा चेंडू. आता मात्र पाव्यात 2 धावा घेण्यात यशस्वी. माफ करा, 1च धाव. जॉन्टी बॉल आपल्या आतमध्ये गेलेली कृपया आणले तर फार बरं होईल. दरम्यान पुढचा चेंडू सामना करते तो साहिल. आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने डीच्या स्वरूपात 1 धाव. सुरू करायचा सामना. पुढचा चेंडू अजयचा. सामना करतोय तो साहिल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. हा आता मात्र काहीसा समजलेला नाहीये. शेवटचा चेंडू. यापुढील चेंडू वाईड. पुढचा चेंडू आणि हा बॅटची कड देऊन 1 धाव डीच्या स्वरूपात.
2 षटका अखेरीस धावसंख्या होते ती 23 आणि अजूनही 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. चला सुरू करायचं सामना त्वरित. बिर्याणी अजूनही शिल्लक राहिलेली आहे. कोणी जेवलेलं नसेल तर कृपया जेवून घ्या. कृपया अक्षय रॉयल सायकर संघाचे खेळाडू अक्षय कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. म्हात्रे सरांना भेटायचंय. बारा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. चला चालू करा. सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी प्रयत्न. 2 धाव घेण्यात यश. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होताना. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अजूनही 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांना समान संधी. अकरा चेंडू आणि 22 धावा. डावकार फलंदाज भावेश. फुलटॉस असा चेंडू आणि लेगच्या दिशेने टोलावलेला आहे तो 6. सुंदर असा षटकार. धाव संख्येत 6 आणि भर आणि अजूनही 10 चेंडू. दहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सुंदर अशी फलंदाजी अष्टविनायक संघाकडनं. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांना समान संधी. कोणत्याही संघाच्या बाजूने हा निकाल लागू शकतो. आणि आखूड टप्प्याचा चेंडू आणि पाहूया आता मात्र डी स्वरूपात एक धाव मिळते. अजूनही 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. नऊ चेंडू आणि 15 धावा. मध्ये टाकलेला चेंडू आणि सुंदर असा फटका. 6. 8 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र हा सामना अष्टविनायक संघाच्या बाजूने थोडासा झुकताना दिसतोय. 8 चेंडू आणि 9 धावा. सुंदर अशी ही फलंदाजी म्हणता येईल ती भावेश मार्फत. अष्टविनायक संघाचा डावखुरा फलंदाज भावेश. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आखूड टप्प्यांचा चेंडू आणि लेगच्या दिशेने मारलेला हा षटकार. सुंदर अशी फलंदाजी भावेश कडून. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अष्टविनायक संघाला हा सामना जिंकण्यासाठी सुंदर अशी फलंदाजी. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. वेट वेट वेट.
चला चालू करायचंय. 7 चेंडू आणि 3 धावा. आणि आज प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर विनिंग स्ट्रोक देखील आला आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर हा सामना टीम अष्टविनायक या संघाने जिंकलाय. सन्माननीय चेतनदादा नाईक त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे नगरसेवक चषक 2025 मध्ये. त्यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं देखील हार्दिक सुस्वागतम या स्पर्धेमध्ये. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने एकतर्फी सामन्याचा अगदी संपूर्ण चित्र हलवलं नाव आहे तो म्हणजे भावेश. वैयक्तिक 43 धावा ज्याने लगावल्या. भावेश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.